लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री तालुक्यातील बोधे गावात बिबट्याने पुन्हा पाडला वासराचा फडशा. शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत. फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव व परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा उपद्रव सुरू असून गेल्या काही दिवसात अंधारी, आळंद, खामगाव, गोरक्ष, जातवा व इतर गावातील डोंगराळ भागात बिबट्या निदर्शनासही आला असल्याचे बोलले जात होते. मात्र बोधेगाव शिवारातील शेतवस्तीजवळ शनिवार दिनांक 7 मार्च रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान बिबट्याने पुन्हा एकदा वासराचा फडशा पाडल्याने गाव व परिसरात दहशत पसरली आहे. आठवड्यातील सलग दुसरी घटना घडली आहे. बोधेगाव येथील शेतकरी दामू यादव बावस्कर यांच्या मालकीच्या गट क्रमांक 301 मध्ये बिबट्याने हल्ला करून त्यांचा एक गोरा वासरू ठार केला आहे. रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान शेतवस्तीवर राहणाऱ्या बावस्कर कुटुंब जेवण करीत असताना अचानक बिबट्याने घरासमोर सहाण जागेत बांधलेल्या गुरातून एका वासरावर हल्ला चढवीत शेजारील मकाच्या पिकात फरफटत नेले. यानंतर त्यांनी आरडाओरड करीत शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. एकदम 10-15 जणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन वासराचा शोध घेतल्यावर ते मक्याच्या वावरात मृत अवस्थेत आढळून आले. सकाळी या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी, वनरक्षक अजिम शेख, विजय कुंटे व वनसेवक जिंदराज जोगदंडे यांनी येऊन पाहणी करून सदर मृत गोऱ्याचा पंचनामा केला आहे. तसेच लोकांना घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन केले आहे व आपले पाळीव जनावर बंदिस्त ठिकाणी बांधावे व एकट्याने रात्री घराबाहेर पडू नये अशा सूचना वनविभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवार दिनांक 26 रोजी बोधेगाव शिवारातील गट नंबर 397 मधील शेतात अंकुश महादू वाघ या शेतकऱ्याच्या गोठ्यातून बिबट्याने वासरावर हल्ला चढवीत त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. आठवड्यात ही सलग दुसरी घटना घडल्याने शेतवस्तीसहित गावात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.